इट टेक्स अ विलेज टू रेज अ चाइल्ड। याचा अर्थ काय आहे की एक बाळ जेव्हा आपण मोठं करत असतो, त्याचं संगोपन करत असतो, तेव्हा फक्त आई वडीलच नाही तर कुटुंबातील इतर सदस्य, आपला समाज, आपले शेजारचे, अशी प्रत्येक जण त्यासाठी जबाबदार असते। म्हणजे जेव्हा आई वडील आपल्या मुलांना शिस्त लावत असतात, आई जेव्हा चुकीची शिक्षा देत असते किंवा वडील चुकल्यावरती एखादी वेगळी शिक्षा देत असतात, तेव्हा कुटुंबातील इतर सदस्यांनी त्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे। कारण जेव्हा मुलाला कळतं की माझी आई वडील तर माझ्या बरोबर वाईट वागतात, पण आजी आजोबा माझी साईड घेत आहेत, माझे मामा किंवा माझे काका माझ्या साईडने उभे आहेत जेव्हा मी चुकतोय तेव्हा सुद्धा, अशा वेळेला त्या मुलाचा गैरसमज होतो की जसं मी वागतोय ते योग्य आहे, माझ्या आई वडिलांनाच कळत नाहीये, तेच माझे दुश्मन आहेत। आणि तसं खरं पाहिलं तर ते आई वडील आपल्या मुलाला शिस्त लावण्यासाठी फार झगडत असतात। काही वेळेला कुटुंबातील इतर सदस्यांना वाटत असतं की आई वडील जरा जास्त कठोर झालेले आहेत, होऊ द्यात त्यांना कठोर, कारण त्यांच्या कठोरपणामुळे ते मूल सुंदररित्या घडणार आहे। मग अशा वेळेला कुटुंबातील इतर सदस्य जसं की आजी आजोबा, काका, आत्या, काकी, मामा, मावशी, या सगळ्यांनी त्या आई वडिलांना सपोर्ट करणं गरजेचं आहे। मग जसं आपण आपल्या मुलाला घडवत असतो ना, तसंच आपल्या आजूबाजूची मुलं सुद्धा हे बघून तसेच मोठे होत राहतात। म्हणूनच असं म्हटलेलं आहे की इट टेक्स अ विलेज टू रेज अ चाइल्ड। चला तर मग सुंदर पिढीला घडवूयात, त्यासाठी कमेंट करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका। थँक्यू।